पावसाळा आला की प्रत्येक शेतकऱ्याची गडबड असते. भात पेरणी करा, शेतात उकलन काढा, सर्व गवत वगैरे साफ करा, शेतातील राब वगैरे सर्व काही जाळणे वगैरे सर्व जी कामं असतात ना तीच सर्वांची गडबड चालू असते. इकडे बघा आमचं सर्व राब वगैरेची मी म्हणजे भात पेरणीचे तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर केलेला बघा या अगोदर. त्यानंतर आता सध्या म्हणजे दीड महिन्याने आता लगेचच लावणीची तयारी चालू आहे बघा. सगळीकडे हल्ली पूर्ण म्हणजे गावाकडे जेवढे शेतकरी आहेत ना, जेवढी ज्यांची शेतं आहेत ना, त्यांनी सर्वांची हल्ली लावायचीच गडबड चालू आहे भात लावायची. तर बघा इथे तशीच आमची पण भात लावायची सध्या गडबड आहे, लावणी चालू आहे सध्या सगळीकडे. तर बघा ती शेतावर आमची म्हणजे घरातलीच माणसं होती, आज शेतावर वगैरे काढायची तयारी चालू होती. आणि म्हणजे जामच असता यंदा तर आमच्या शेतात आहे ना खूपच गवत कारण काय समजलं नाही, पण बरं दरवर्षी इतका गवत नसतोच, यंदा खूपच गवत आहे म्हणून घरातलीच माणसं सध्या गवत वगैरे काढण्याच्या तयारीत आहेत. तर बघा इथे सर्व माणसं शेतावर होती आणि मग मी इथं माझं सर्व सकाळची जी कामं असतात ना आपली ती सर्व आवरून जेवण वगैरे बांधण्याच्या तयारीत होते बघा. कारण मला शेतावर जेवण घेऊन जायचं होतं माणसांसाठी. हाय एव्हरीवन, गुड आफ्टरनून. मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल. तर बघा दुपारची वेळ आहे आणि आमच्या आज म्हणजे शेतावर लावायची म्हणून माणसं शेतावर गेलेत. तर आता मला त्यांना जेवण घेऊन जायचं आहे आणि वाजलेत बघा आता जवळजवळ दीड वाजले आणि आता जेवण घेऊन जायलाच निघाले मी. जेवण वगैरे सर्व रेडी आहे बघा, बांधून वगैरे सर्व घेतलं आहे. याच्यात ताटं, पाण्याच्या बॉटल वगैरे आणि ह्याच्यात भात आणि भाजी. तर चला आता आपण शेतावरच भेटू. तर बघा आमचं शेत जवळजवळ म्हणजे 1 किलोमीटर तरी अंतरावर असेल आणि मधून शेतांच्यातून जायला मला तरी नाही जमणार, कारण आता कसं मुलांना पण घेऊन जायचं होतं म्हणून काव्याचे पप्पा शेतावरून आलेले आणि आमची म्हणजे शेतावर डायरेक्ट गाडी पण जात आहे. तर बघा असा काहीसा व्ह्यू होता, म्हणजे नीट पाऊस पण नव्हता आणि ऊन पण नव्हता, मस्त वातावरण होतं जेव्हा मी निघालेली तेव्हा. तर बघा मस्त असं म्हणजे खरंच खूपच छान वाटत होतं. कधी कधी म्हणजे वर्षातून 1-2 दिवस असे कापणीच्या वेळेला, लावणीच्या वेळेला, भात पेरणीच्या वेळेला शेतावर जायला पण बरं वाटतं. नेहमीसारखं तर नाहीच होत माझ्याच्याने तरी. तर बघा इथे काव्याचे पप्पा, काव्या, मी आणि जियांश पण होता. जियांश आणि काव्याला मी घरी ठेवते पण ते नव्हतेच ऐकत. त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला पण शेतावर जायचं आहे. मग मी पण जास्त काही फोर्स नाही केला त्यांना घरी राहण्यासाठी. म्हणजे कसं मुलांना पण शेताची माहिती कळली पाहिजे. आता माहिती त्यांना काही कळणे आहेत का, त्यांचं वय नाही, पण कसा शेत तर माहिती असलं पाहिजे ना आपलं, की हां आपलं शेत आहे असं तसं. तर बघा जेवणच घेऊन चाललेली माझ्या हातात, माझ्याकडे मी जेवणाचं घेतलेलं म्हणजे जी भात भाजी होती ती, आणि काव्याच्या बाप्पांच्या हातात पाण्याच्या बॉटल वगैरे दिलेले मी. आणि इकडे बघा सर्वांचं जेवण वगैरे वाढून झालं आणि आम्ही जेवण करायला बसलेलो. सर्वांनी जशी ज्यांना जागा मिळेल ना तशी जेवायला बसलेलो आम्ही काटलावर. तर बघा जेवणासाठी आम्ही नेलेल्या चिंबोऱ्या आणि भात सर्वांनी मस्तपैकी असं जेवण करून घेतलं. मी जियांशला भरवलं आणि मी पण जेवण करून घेतलं. मुलांना पण मी शेतावरच जेवण करायसाठी घेऊन आलेली, कारण कशी ती वेगळीच मजा असतं शेतावर जेवायची पण. तर बघा इथे सर्व म्हणजे प्रत्येक आता जेवढी शेतकरी आहेत ना प्रत्येक शेतात एक तरी माणूस आहेच, तुम्हाला दिसेलच बघा. शेतात जाताना घरून शेतावर जाताना जेवढी शेतं लागतील ना त्यावर प्रत्येक शेतात एक म्हणजे ज्या शेतातला माणूस कोण ना कोणतरी असतंच. एकतर ज्याची त्याची लावणी चालू असते, काहींची गवत काढणी चालू असते, तर काहींची काय प्रत्येक म्हणजे आता सांगू का, जितकी शेतातील कामं जितकी करतील ना तेवढीच कमीच आहेत. कापणी होईपर्यंत सारखी गवत काढणं, काय म्हणजे कावळे वगैरे काय खेकडं वगैरे येतात त्यांच्यावर लक्ष ठेवायला, प्रत्येक म्हणजे कामं ही चालूच असतात. तर बघा इथे आता आमचं जेवण वगैरे सर्व आवरून झालेलं आणि मी तुम्हाला शेताचा व्ह्यू दाखवते बघा माझ्या. मी जेव्हा भात पेरायला आलेले ना तेव्हा पण मी तुम्हाला हे दाखवलेलं, पण तेव्हा इतका पाऊस नव्हता आणि तेव्हा इतकी काही हिरवळ पण नव्हती. आणि बघा काव्या पण निवांत बसलेली, कारण तिला पण बरं वाटत होतं. आणि इकडे बघा जियांशचं काय चाललंय, ज्या छोटे चिंबोऱ्या असतात बघा, छोटे चिंबोऱ्या, छोटे मासे आणि त्या खुब्या बोलतात बघा, त्या पण होत्या आणि त्याला त्याच पकडायच्या होत्या इथं. आणि त्याची म्हणजे पकडायचे म्हणजे त्याला बाहेर पाहिजे होत्या पकडून आणि त्याची जायची पण हिंमत नव्हती पाण्यात, असा होता त्याचा. आणि इकडे मग आम्ही लागलेलो बघा काम करायला. मी यंदाच शेतात उतरले असं म्हटलं तर, कारण कसा दरवर्षी आमच्या शेतात माणसं घेतात काम करायला पण, आणि आता यंदा आमचं असं झालं आहे ना का शेतात खूपच असं गवत आहे बघा, तुम्हाला दिसत असेल. आता जेव्हा जिथे मी काढते ना त्याच्या मागे पूर्ण काढलेला होता हा गवत आणि त्याच्या पुढे बघा तुम्हाला हिरवळ अशी दिसत असेल. जेव्हा आता हा जो तुम्हाला दिसतो ना तो कमीच दिसतोय, कारण
आपण ट्रॅक्टर फिरवला ना, ट्रॅक्टर फिरवला त्याच्या अगोदर तर म्हणजे पूर्ण अशी जशी मेथी कशी झाडं शेतात पेरतात तसा पूर्ण दिसत होता. पण आता जेव्हा ट्रॅक्टर फिरवला ना त्याच्यामुळे जरा वर उचललेली बघा ह्या शेतात दिसतं बघा तुम्हाला बाजूची, अशी पूर्ण त्या शेतातून दिसत होती. या शेतात हल्ली मला तर वाटतं ट्रॅक्टर नाही फिरवला म्हणून ती इतकी दिसते. आणि आमच्या शेतात फिरवले बघा. आणि आता ही जिथे मी काढत होते ना तिथली बहुतेक काढून झालेली आणि साईडला तुम्हाला दिसत असेल बघा हिरवळ हिरवळ ती काढायची होती. इथं बघा अगोदर काय काढणं शक्यच नाही, गाजरी बोलतात या गवताला, गाजरी. आणि ही जी इतकी चिवट असते ना त्याच्यामुळे भात पण व्यवस्थित शेतात असं होत नाही. याच्यामुळे म्हणजे भात पूर्ण असा गोळा होतो, असं म्हणजे व्यवस्थित पीक येत नाही. तर तेच काढणं बाकी होतं. ट्रॅक्टर फिरवल्यामुळं पूर्ण हे असं निघत होतं बघा, असं व्यवस्थित काढायला पण जमत होता. आणि जेव्हा ट्रॅक्टर फिरवण्याच्या अगोदर काढताच येत नाही असं करून, पूर्ण हात म्हणजे कामातूनच जातात. मी तर नाही कधी काढलं, पण आता कसा बाहेरची माणसं पण नव्हती घेतली कामाला, घरातलीच माणसं. कारण ही बाहेरची माणसं आहेत ना ही कामं करत नाही गवत वगैरे काढायची आमच्याकडची तरी. ती फक्त जी भात पेरणी केलेली असते बघा आपला तो आव्हान आमच्याकडे बोलतात, तो काढतात, तो खणतात आणि लावणी करतात. इतकंच, गवत वगैरे काढायचं काय ते म्हणजे बसकडीत ते काय परत नाही, फक्त लावणी आणि आव्हान काढणे हेच काम करतात. आणि जर नुसतं आव्हान काढून ह्याच्यावरच या गाजरीवरच या गवतावरच जर डायरेक्ट भात लावले असताना भात लावलं असतं तर काय होणंच शक्य नव्हतं. आणि आमचं तर गेल्या वर्षी ना व्यवस्थित पीकच आलं नव्हतं. म्हणून यंदा आमच्या माणसांनी ठरवलं की जास्त दिवस लागले तरी चालतील, पण आपण घरच्या घरीच व्यवस्थित अशी म्हणजे आपण ज्याच्या घरची तो व्यवस्थितच करतो बघा. यंदा आमच्या घरातल्या माणसांनी सर्व ही कामं केलेली शेतीची. तर बघा इथे मग मी माझं म्हणजे जेवण मग घेऊन आलेली ना मी, आणि दोन्ही पण मुलं कंटाळलेली, त्यांना घरी जायचं होतं आणि मला घरी पण परत जेवण वगैरे संध्याकाळचं बनवायचं होतं. जेवण घेऊन मी जवळजवळ आता 1:30 वाजता तुम्हाला निघालेली बघा. पण तेव्हा यायला मला 2 वाजलेले. जेवण वगैरे सर्व आवरून 3 आणि मग 4-4:30 वाजता मग मी आले. कारण मग परत त्यांना पण घरी जी शेतावर असतात ना माणसं भिजलेली असतात पावसात वगैरे, मग त्यांना घरी जाऊन पाणी तापवणं, भाकरी, जेवण वगैरे सर्वच करायचं होतं. आणि मुलं पण कंटाळलेली म्हणून मग मी निघालेली बघा. आणि मी सर्व हातपाय वगैरे तिथंच बघितलंच असेल तुम्ही, असं पाण्याचा झरा आहे तिथंच हातपाय वगैरे धुवून निघालेली. तर बघा आता मी तुम्हाला दाखवते, ही जी लावलेली दिसतात ना शेतं, ही 2 शेतं लावून झालेलं आमची. आणि हे इकडचा जोरदार म्हणजे आव्हान आहे तो काढल्यानंतर तिथं पण लावायचं असतं. तर बघा इथे म्हणजे निघायची तयारीत होतो आम्ही. काव्याला नव्हती इतकी काही निघायची इच्छा, पण जियांश कंटाळलेला आणि त्याला घरी जायचं होतं. तर बघा इथे मग मी निघालेली आम्ही बाहेर घरी जाण्यासाठी. काव्याचेच पप्पा घेऊन जाणार होते, कारण कसं चालत जायला खूपच असं अंतर आहे आणि शेतात वगैरे पडायची पण भीती असतं. आणि ती बांधावरून शेताच्या काहींचे बांध वगैरे म्हणजे तुटलेले वगैरे असतात, त्याच्यामुळे मग पाडा वगैरेची वगैरे भीती म्हणून तेच घेऊन चाललेले आम्हाला घरी. तर बघा इथे चाललेले. आणि शेतात म्हणजे शेतातून बाहेर निघताना पण एक प्रकारे हा नलच ठेवलेला असतो बघा निसर्गाने. इथं पाय धुवून जायचा असं म्हणजे 1-2 ठिकाणी असं झरा आहे, तिथून पाय धुवून जायला पण मिळतं असो. तर बघा ती म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याची ती वेगवेगळी मज्जा असते. घरी आल्यानंतर जी आणलेली भांडी होती तिथे जेवण केलेली पिशवीत भरून मी सगळी घरी घेऊन आलेला. आणि मग सर्व भांडी वगैरे इथं माझी घासून झाली. आणि यावेळेला मला तर वाटतं दोन्ही मुलं झोपलेली. आणि म्हणजे जरी त्यांनी काही काम नसलं केलं ना तरी पण मुलं आता सुट्टी पण होती त्या दिवशी. आणि मग मला तर मी त्यांना झोपायलाच सांगितलेलं, थोडंसं आराम करा म्हटलं. आणि मग मी इथं माझी भांडी वगैरे घासून घेतली. त्यानंतर मग एकीकडे पाणी वगैरे चुलीवर ठेवलेलं मी तापत, भाकरी वगैरे सर्व म्हणजे माणसं यायच्या अगोदर माझं सर्व कामावरील याच हेतूने होते मी. कारण मग आल्यानंतर लगेच त्यांना म्हणजे थंडी लागलेली असते, मग चहा वगैरे द्या, ही कामं म्हणजे व्यवस्थित करायला लागतात. म्हणजे त्यांना पण कसं घरी आल्यावर उदास नको वाटायला, काम करून आल्यानंतर सर्व त्यांच्या मनासारखं असलं की मग त्यांना पण बरं आणि मग आपल्याला पण बरं. तर बघा हा असा होता म्हणजे प्रत्येक घरातली हीच कथा असते लावणी कापणीच्या वेळेची. असं तर बघा असा होता माझा आजचा गडबडीचा दिवस. आणि याच्यामुळे आपले व्हिडिओ काही 2-3 दिवस आले नव्हते. शेताचीच कामं चालू आहेत सध्या. व्हिडिओ शूट करून ठेवलेत पण एडिट करायला वेळ नव्हता मिळत, म्हणून आता जसं हळूहळू मला वेळ मिळेल तसं मग मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करीत जाईन. असो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला माझा मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि तुमची झाली का शेतलावणी मला कमेंट करून नक्कीच कळवा. चला तर मग मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि मजेत राहा. बाय बाय.